मित्रांनो, तुम्ही जर एक लॉ स्टुडंट असाल आणि बेअर ॲक्ट कधी वाचलं पाहिजे, कमेंट्री बुक, रेफरन्स बुक्स हे कधी वाचलं पाहिजे किंवा त्यामध्ये काय फरक असतो? लॉ जर्नल किंवा लॉ रिपोर्टच कधी वाचले पाहिजे किंवा त्यामध्ये काय फरक असतो? आणि हे हे सगळं मटेरियल तुम्ही कोणत्या स्टेजला किती आणि कधी आणि कसं वापरावं, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या चॅनेलला तुम्ही जर नवे असाल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. कारण यानंतर मी एक रीड बेअर ॲक्ट विथ मी अशी एक सिरीज घेऊन येणार आहे आणि आपण यामध्ये बऱ्यापैकी बेअर ॲक्ट मी कव्हर करणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा म्हणजे मी जसे-जसे व्हिडिओ अपलोड करीन तसं-तसं तुम्हाला ते नोटिफिकेशन येत जातील आणि तुमचंही माझ्यासोबत बेअर ॲक्ट स्टडी चालू राहील. आणि लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये आपण बेअर ॲक्ट, रेफरन्स बुक्स, कमेंट्री बुक्स, लॉ जर्नल्स, लॉ रिपोर्टर हे सगळ्या मटेरियलबद्दल बोलणार आहोत. या व्यतिरिक्त काही मटेरियल माझं राहत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. सो लेट्स स्टार्ट आणि वी विल डिस्कस फर्स्ट पॉईंट बेअर ॲक्ट. बेअर ॲक्ट म्हणजे काय नेमकं? तर बेअर ॲक्ट म्हणजे बेअर ॲक्ट. त्याच्यामध्ये फक्त कायदा असतो जसाच्या तसा. जसा ऑफिशियल गॅझेटमध्ये पार्लमेंटने किंवा स्टेट लेजिस्लेचरने जसा तो पब्लिश केलेला आहे ॲज इट इज विथ ऑल सेक्शन्स विदाऊट एनी एडिटिंग. त्याच्यामध्ये कोणतेही कमेंट्री किंवा कोणतं इलिस्ट्रेशन असं काही ॲड नसतं. बेअर ॲक्टमध्ये कलम, सेक्शन, आर्टिकल असतात, की CPCमध्ये बघितलं आपण तर आपल्याला ऑर्डर आणि रूल्स बघायला मिळतात. सेक्शनसुद्धा बघायला मिळतात. आपण कॉन्स्टिट्यूशनल लॉ बघितलं तर आपल्याला आर्टिकल बघायला मिळतात त्याच्यामध्ये. आणि बेअर ॲक्ट जो असतो तो एक कोर सोर्स आहे लॉचा. जिस्ट असतं ते लॉचं. कोर सोर्स आहे, ऑथेंटिक सोर्स आहे तो. त्याच्या बाहेर काही नाही आहे. बेअर ॲक्टच्या रिलेटेड जे काही कमेंट्री, रेफरन्सेस किंवा अदर जे काही बुक्स पब्लिश होतात ते सगळे बेअर ॲक्टला धरूनच असतात. बेस तुमचा पक्का जर करायचा असेल तर बेअर ॲक्ट इज द ओन्ली अँड ओन्ली मटेरियल. तर बघूयात आपण आणखी याच्यामध्ये कधी कुणी वाचावं तर प्रत्येक लॉ ॲस्पिरंटनी. ओके. तर आता सेकंड पॉईंट डिस्कस करूयात कमेंट्री बुक्स. कमेंट्री बुक्स जे असतात तर ते एक्सप्लेन करतात प्रत्येक सेक्शन जे बेअर ॲक्ट होतं. बेअर ॲक्टमधल्या प्रत्येक सेक्शनचे एक्सप्लेनेशन जे बुक करतो त्यालाच आपण कमेंट्री म्हणतो. म्हणजे प्रत्येक सेक्शन त्याच्या खाली कमेंट्री, एक्सप्लेनेशन असं सगळं स्ट्रक्चर तुम्हाला कमेंट्री बुकमध्ये बघायला मिळेल. तर त्याच्यामध्ये आता एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलेलं असतं? केस लॉज, ज्युडिशियल इंटरप्रिटेशन, लेजिस्लेटिव्ह हिस्ट्री, की तो सेक्शन कसा इव्हॉल्व झाला, का आला किंवा काय गरज पडली किंवा त्याच्या रिलेटेड काही लँडमार्क जजमेंट्स आहेत का? तर तेही कमेंट्रीमध्ये डिस्कस केलेले असतात किंवा त्या सेक्शनचे प्रत्येक इसेन्शियल इन्ग्रेडियंट आणि त्या इसेन्शियल जे आहेत, त्या इसेन्शियलचं इंटरप्रिटेशन कोर्टाने कसं केलेलं आहे यापूर्वी, प्रेसिडेंट्स काय आहेत का, काही लीगल मॅगझिन्स आहेत का, हे सगळं तुम्हाला कमेंट्रीमध्ये बघायला मिळेल आणि हे इन डेप्थ मिळेल. कारण काय होतं की रेफरन्स बुक्स जे असतात ना, ते एक थोडेसे शॉर्ट असतात आणि त्याच्यामध्ये एक सिंपल लँग्वेजमध्ये आणि खूपच लेमॅन लँग्वेजमध्ये समजवलेलं असतं. कमेंट्री बुक थोडेसे हार्ड असतात आणि हे प्रॉपरली म्हणजे तुम्ही एखाद्या कन्सेप्टमध्ये तुम्हाला डेप्थमध्ये जर स्टडी करायचं असेल, खूप जास्त डीपमध्ये जायचं असेल, तर तुम्ही हे रेफर करायचे कमेंट्री बुक्स. LLB, LLM किंवा रिसर्च वर्कसाठी हे जास्त यूज केले जातात. कारण इथं डेप्थ लागते. तर जनरली काय होतं, की कमेंट्री बुक्स जे आहेत ना, ते आपण सहसा वाचत नाही. कारण ते खूप जास्त मोठे असतात, व्हॉल्युमिनस असतात ते आणि बऱ्याचशा 2-3 पार्ट्समध्ये ते व्हॉल्यूम्समध्ये ते येतात. एवढं डिटेल आपण वाचत नाही आणि पण माझं असं म्हणणं आहे, की सगळ्यांनी ठीक आहे, की इनिशियल बिगिनिंग लेव्हलला तुम्ही नका वाचू. पण जेव्हा तुम्हाला एखादा प्रॅक्टिशनर ॲडव्होकेट तुम्ही असाल आणि तुम्हाला डिटेलमध्ये एखादा पॉईंट आहे ज्यात तुम्ही प्रॅक्टिस करताय. तुम्ही सिव्हिलमध्ये सपोज प्रॅक्टिस करताय, तर तुम्हाला पोझेशन किंवा डिक्लेरेशन डिक्लेरेशन किंवा इंजंक्शन. तर हे जे पॉइंट्स आहेत पोझेशन, डिक्लेरेशन, इंजंक्शन याच्यावर आपली 80% प्रॅक्टिस आपली बेस असते. मग हे जे तुमचे पॉइंट्स आहेत याचे तुम्ही फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि फक्त सेक्शन्स रीड करून तुमचं भागणार नाही आहे. यामध्ये तुम्ही इन डेप्थ जायला पाहिजे. पोझेशनचं जे कन्सेप्ट आहे ती तर खूप जास्त म्हणजे कन्फ्युजिंग आहे. अ, खूप जास्त किंवा खूप अभ्यास करूनही ती पोझेशनची कन्सेप्ट बऱ्याच मुलांची क्लिअर होत नाही. इथं तुम्ही कमेंट्री बुक रीड करा. तुम्हाला खूप जास्त बेनिफिशियल होऊ शकतं. आता कमेंट्री बुक्स मिळतात कुठं किंवा काय?
तर तुम्ही कसे ओळखायचे आणि की हे कमेंट्री बुक आहे? तर तिथं लिहिलेलं टायटलच असतं की कमेंट्री बाय डॅश डॅश किंवा कमेंट्री जी असते बाय चौधरी, बाय ठक्कर. इथं मी दिलेलं आहे सरकार. तर हे सगळे वेगवेगळे ऑथर्स आणि वेगवेगळे पब्लिकेशन डायरेक्ट कमेंट्री बुक्स तुम्हाला बाजारात विकत मिळतात. कमेंट्री बुक्स फक्त तेव्हाच घ्यायचे ज्यामध्ये तुम्ही स्पेशालिटी करत आहात. त्याचे कमेंट्री बुक्स तुमच्यापाशी पाहिजे. तर त्याने काय होतं, की एक इन डेप्थ टच तुम्हाला येतो आणि नो वन कॅन बीट यू. तुम्ही जर कमेंट्री वाचली तर. ओके. सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टाचे ॲडव्होकेट्स किंवा त्याचे जजेस हे खूप जास्त वापरतात. इव्हन आपले सुप्रीम सॉरी डिस्ट्रिक्ट जजेस आणि जे-एम-एफ-सी सुद्धा कमेंट्री बुक्स जास्त रीड करतात. सो आता पॉइंट नंबर 3 डिस्कस करूयात आपण. रेफरन्स बुक. रेफरन्स बुक्स जे आहेत ते कमेंट्रीपेक्षा थोडेसे छोटे असतात, थोडेसे मायन्यूट असतात. इतके जाड किंवा व्हॉल्यूममध्ये वगैरे नसतात. एक छोटंसं बुक जसं आपण तक्वानी, अ, अवतार सिंग, जे.एन. पांडे हे आपण लॉ करत असताना वापरतो. एल-एल-बी, एल-एल-एमचे मुलं वापरतात हे मेजॉरिटी. तर हे काय करतात रेफरन्स बुक एक्सप्लेन करतात लीगल कन्सेप्ट. कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी रेफरन्स बुक्स हे खूप छान मटेरियल आहे. एक बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या कन्सेप्ट्स हे क्लिअर करून देतं. त्यामुळं रेफरन्स बुक्स मी म्हणेन की इनिशियल स्टेजपासून तुम्ही रेफर केलं पाहिजे. म्हणजे लॉच्या फर्स्ट इयरमध्ये तुम्ही बेअर ॲक्ट आणि त्याच्यासोबत एक रेफरन्स बुक्स घेतलंच पाहिजे विकत. आणि जे इम्पॉर्टंट ॲक्ट्स आहेत त्याचं तरी ॲटलीस्ट घेतलेलं पाहिजे. आणि त्याच्यामधले रेफर करायचे म्हणजे जे सेक्शन तुम्हाला अकॅडमिक महत्त्वाचे वाटतात, तुम्हाला त्या स्टेजनुसार ते तुम्ही रेफरन्स बुक्समध्ये बघायचं. त्याची खाली काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे ते रीड करायचं. म्हणजे काय होतं, बेअर ॲक्टमधला जो सेक्शन आहे तो तुम्हाला जास्त छान कळतो. त्याचं इंटरप्रिटेशन कसं-कसं होतं हे तुम्हाला त्यातनं कळतं. त्यामुळं रेफरन्स बुक्स जे आहेत ते लॉ स्टुडंटसाठी म्हणेन मी, युनिव्हर्सिटी एक्झामसाठी, लॉ स्टुडंटसाठी, एल-एल-बी किंवा एल-एल-एमसाठी सुद्धा इवन ज्युडिशियरीमध्ये सुद्धा थोडेफार जे शॉर्ट नोट्स वगैरे आपण लिहितो किंवा लाँग नोट्स, तर ते त्यासाठी तुम्हाला एक मटेरियल पाहिजे असेल चांगलं, तर तुम्हाला रेफरन्स बुक्समध्ये ते मिळून जातं. तो हे पण महत्त्वाचे आहेत. थोडंसं ईझियर आहे हे कमेंट्रीपेक्षा. कमेंट्रीमध्ये थोडीशी हार्ड आणि थोडीशी किचकट भाषा वापरलेली असते समजण्यासाठी. थोडंसं तुमची लीगल कन्सेप्ट म्हणजे रेफरन्स बुक्स आणि बेअर ॲक्ट वाचून जेव्हा तुम्ही एक बऱ्यापैकी प्रिपेअर होता लॉमध्ये, तेव्हा तुम्हाला खूप जास्त डीपमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्ही कमेंट्री बुक्स रीड करा. तोपर्यंत पहिला सोर्स काय आहे तुमचा बेअर ॲक्ट विथ बेअर ॲक्ट प्लस रेफरन्स बुक्स. हे बेस आहे. हे तुम्ही म्हणजे प्रायोरिटी तुम्ही याला द्या इनिशियल स्टेजला. ओके. आणि एक मिड टर्मला तुम्ही कमेंट्री वाचायला चालू करा आणि थोडंसं अपडेट राहायला. जे मी पुढे डिस्कस करते. ओके. तर यामध्ये लँडमार्क केसेस तुम्हाला दिसतील. रिसेंट केसेस आता ते एडिशन कोणते त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही रिसेंट एडिशन घेतलं, नुकतंच जे पब्लिश झालेलं आहे, तर तुम्हाला रिसेंट केसेससुद्धा त्यामध्ये बघायला भेटू शकतात. आता आपण चौथा पॉइंट डिस्कस करूयात, लॉ जर्नल्स. तर लॉ जर्नल जे आहेत आता, तर तुम्ही हे सगळे बघितले असेल. ॲज अ एक्झाम्पल महाराष्ट्र लॉ जर्नल आपलं MLJ महाराष्ट्रामध्ये येतं. तुम्ही पंजाब, परत हरियाणा, UP, MP तुम्ही हे कोणतेही स्टेट घ्या, गुजरात घ्या. सगळ्यांचे आपापले लॉ जर्नल्स आहेत. पर्टिक्युलर स्टेट वाईज जे स्टेट गव्हर्नमेंट पब्लिश करतं. यामध्ये काय इन्क्लूड असतं, तर रिसेंट जजमेंट, लीगल आर्टिकल्स असतात वेगळे-वेगळे. रिसर्च पेपर असतो त्याच्यामध्ये असू शकतो रिसर्च पेपर. एक्सपर्ट ओपिनियन्स पण असतात त्यामध्ये. जे काही लॉ रिलेटेड नवीन इव्हॉल्युशन झालेले काही कन्सेप्ट्स असतील किंवा प्रेसिडेंट्स असतील, काही ऑबिटर डिक्टा वगैरे असेल, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. आता हे का वाचायचे लॉ जर्नल्स? तर अपडेट राहण्यासाठी. लेटेस्ट लीगल डेव्हलपमेंट्स किंवा ज्युडिशियल ट्रेंड आत्ता सध्या काय चालू आहेत, नुकते रिसेंटली काय काय जजमेंट्स आलेले आहेत. तर हे सगळं अपडेट राहणं जास्त गरजेचं आहे. कारण काय तुम्ही लॉ बुक्स, रेफरन्स बुक्स हे सगळं आपण ड्युरिंग आवर LLB, LLM वाचतो किंवा LLB झाल्यानंतर तुम्ही कोर्टात आल्यानंतर पण आपलं बेअर ॲक्टचं थोडंफार रीडिंग सारखं चालू असतं. मग आता काय होतं, की बरेचसे मुलं ना इथपर्यंत येऊन थांबतात. अपडेट राहत नाहीत आणि अपडेट राहायला खूप जास्त मी म्हणेन, की खूप जास्त पेशन्स आणि कष्ट लागतात. मुलं अपडेट राहायला खूप आळस करतात आणि ही खूप मोठी चूक आहे. कारण आपण आपलं प्रोफेशन असं आहे, की आपल्याला डेली अपडेशन पाहिजे. काय झालं आहे, काय नाही, कोर्टामध्ये आता काय चाललंय, कुठल्या रिट्स पेंडिंग आहेत, जे खूप जास्त पब्लिक इश्यू आहेत त्याच्यामध्ये किंवा महत्त्वाचे काही डिसिजन्स आहेत. हे सगळं आपल्याला माहीत पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला अपडेट राहायचं असेल, तुम्ही MLJचं सबस्क्रिप्शन घेऊन टाका. वेल अँड गुड. असंच MLJ नाही तर बरेचसे आणखी इतर पब्लिकेशन पण आहेत.
जे तुम्हाला लॉ जर्नल्स प्रोव्हाईड करतात, ते पण तुम्ही घेऊ शकता. पण बेस्ट इज MLJ. त्यानंतर हे कशासाठी वापरू शकता आणखी तुम्ही? तर मूट कोर्टसाठी, इंटरव्ह्यू असेल तुमचा ज्युडिशियरीचा किंवा तुमचा आणखी काही सरकारी गव्हर्नमेंट एक्झाम तुम्ही दिलेली असेल, त्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये काय होतं, की तुमचं अपडेशन दिसून येतं. रिसेंटली काय काय झालेलं आहे चेंजेस, हे तुम्ही सांगितले तर इम्प्रेशन छान पडू शकतं तुमचं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी हे कामाला येऊ शकतं तुम्हाला. तर लॉ जर्नल्स म्हणजे एक अपडेट राहण्याचा एक सोर्स आहे आणि हा बेसिक सोर्स आहे. त्यामुळे तुम्ही नुकतंच प्रॅक्टिस जरी चालू केली असेल, तुम्ही जर MLJ वाचायला चालू केली ना, तुमचं एकतर काय होतं, तुमचं ड्राफ्टिंग सुधारतं. ड्राफ्टिंग. त्यानंतर काय होतं, की तुमची लीगल लँग्वेज जी आहे, ती पण डेव्हलप होते. कारण याच्यामध्ये तुम्ही नवीन वर्ड्स यूज करता, वाचता. तुमच्या ते डोक्यात एक लँग्वेज आणि त्याचं एक टेक्निक बसायला लागतं तुम्ही जसं रीड करता. आणि MLJबद्दल म्हणजे MLJमधले जजमेंट्स आहेत हायकोर्टाचे, ते कसे वाचायचे किंवा त्याचं MLKचं एखादं व्हॉल्यूम घेऊन ते कसं वाचायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल किंवा तुम्हाला हवा असेल याच्याबद्दलचा एखादा व्हिडिओ, तर मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही. MLJ असं लिहा कमेंटमध्ये. मी नक्की यावर पण व्हिडिओ बनवेन. सो नेक्स्ट इज लॉ रिपोर्टर. आता लॉ रिपोर्टर जे आहे ते आपण जर बघायला गेलो तर त्यामध्ये काय असतं, लॉ जर्नलसारखंच असतं हे, पण यामध्ये सुप्रीम कोर्टाचे पण जजमेंट्स असतात. लॉ रिपोर्टरमध्ये काय काय येतं, तर इम्पॉर्टंट जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट. ओके. तर एक इंडियन म्हणजे आपलं जे हायेस्ट अपेक्स कोर्ट आहे आपलं, त्याचं जे काही आपल्याला प्रोसिडिंग किंवा त्याचे जे नवीन रिसेंट जजमेंट्स जे आपल्याला वाचले पाहिजेत किंवा त्याच्या रिलेटेड ह्यामध्ये ना एक ऑथेंटिक असे जजमेंट्स असतात. म्हणजे की तुम्हाला ना त्यामध्ये फक्त जजमेंट त्याचे रेशो वगैरे असं नाही मिळणार. तुम्हाला त्याच्यामध्ये कंप्लीट जजमेंट मिळेल वाचायला. लॉ तर AIR आणि SCC हे जास्त फेमस आहेत, पॉप्युलर आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, रिसेंट जजमेंट्स वाचायला मिळतील. तर यामध्ये आपल्याला कंप्लीट जजमेंट, ऑफिशियल सायटेशन, नेम्स ऑफ द जजेस, कोणी ते पास केलेलं आहे, फॅक्ट्स ऑफ द केसच्या फॅक्ट्स काय आहेत, इश्यूज काय होते किंवा रिझनिंग त्याच्यावर काय दिलेलं आहे, फायनल डिसिजन काय दिलेलं आहे, हे सगळं आपल्याला कंप्लीट जजमेंटचा फॉर्मॅट आपल्याला इथं बघायला मिळतो. सायटेशन्स पण बऱ्याच मुलांना कळत नाहीत, तर त्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवते सायटेशन्सवर. जसं की एक आपण हे बघितलेलं असतं की SC 15 व्हॉल्यूम 6. ओके. AIR 1920. तर हे असं देतात. तर ह्यामध्ये हे 1920 काय आहे, हे सगळं तुम्हाला एखाद्या मी वेगळ्या व्हिडिओमध्ये, सेपरेट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर आत्ता आपण इतकंच बघूया, की तुम्हाला डिटेल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट बघायचं असेल, जसं त्यांनी पास केलेलं आहे ॲज इट इज, तर तुम्हाला AIRमध्ये ते बघायला मिळेल. म्हणजे लॉ रिपोर्टरमध्ये मिळेल. ते ऑथेंटिक असतं, सायटेबल असतं आणि आपण ते कोर्टामध्ये ॲज इट इज प्रिंट काढून त्याचं तुम्ही दाखल करू शकता. तर म्हणजे ते मटेरियल जे असतं ते कोर्टामध्ये ॲडमिसिबल असतं. त्यामुळे तुम्ही ते इझिली देऊ शकता. तुम्ही दुसऱ्या कुठं Googleवरून कुठून तरी डाउनलोड करून जजमेंट दिलं तर कोर्ट ते ॲक्सेप्ट करत नाही. तुम्हाला प्रॉपरली सायटेड इन AIR किंवा SCC असतं किंवा MLJमधलं पण चालतं. तर हे सगळं तुम्ही प्रॉपर सायटेड त्याचं सायटेशन लिहून मग ते तुम्ही जजमेंटची कॉपी जी असते किंवा त्याची प्रिंट जी असते ती आपण कोर्टात दाखल करू शकतो. ओके. सो लॉ रिपोर्टर आता MLJ जे आहे ते लॉ रिपोर्टर पण आहे आणि लॉ जर्नल पण आहे. लॉ जर्नल आणि लॉ रिपोर्टरमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? लॉ जर्नलमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा मटेरियल मिळतं म्हणजे रिसर्च वर्क किंवा एखादं आर्टिकल लॉ रिलेटेड असतं किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट ओपिनियन्स असं बरंच एक्स्ट्रा मटेरियल मिळतं. तसं तुम्हाला लॉ रिपोर्टरमध्ये फक्त रिपोर्टेबल केसेस आहेत तेवढंच तुम्हाला बघायला मिळतात. एक्स्ट्रा त्याच्यामध्ये काही नसतं. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा.